आपण पाहताय माय मराठी न्यूज। बुलढाणा नगरपालिकेतील प्रभाग क्रमांक 6 मधील निवडणूक रद्द करण्याची मागणी। भाजप जिल्हाध्यक्ष माजी आमदार विजयराज शिंदे यांचे निवडणूक आयुक्तांना निवेदन। बुलढाणा नगरपालिका निवडणुकीत काल बुलढाण्याचा बिहार झाल्याचा अनुभव संपूर्ण जिल्ह्याने घेतला। बुलढाणा नगरपालिकेसाठी होत असलेल्या मतदान प्रक्रियेदरम्यान बाहेरून आलेल्या बोगस मतदाराला पकडल्यानंतर आमदार संजय गायकवाड यांचा मुलगा कुणाल गायकवाड यांनी पकडलेल्या या बोगस मतदाराला पळवून लावण्यास मदत केली। त्यामुळे प्रभाग क्रमांक 6 साठी झालेल्या मतदान प्रक्रियेत प्रचंड घोळ झाला असल्याचा आरोप भाजप जिल्हाध्यक्ष माजी आमदार विजयराज शिंदे यांनी केला आहे। त्यामुळे प्रभाग क्रमांक 6 ची निवडणूक रद्द करण्याची मागणी त्यांनी निवडणूक आयुक्तांकडे केली आहे। शिवाय बोगस मतदारांना पळवून लावणाऱ्या आणि शासकीय कामात अडथळा निर्माण करणाऱ्या आमदार संजय गायकवाड यांचा मुलगा कुणाल गायकवाड यांच्यावर कारवाईची मागणी या निवेदनातून देण्यात आली आहे। हर दिवसा पोलिसांच्या हातातून बोगस आरोपीला पळवणे, पोलिसांची हुज्जत करणे हे जे प्रकार या ठिकाणी घडले, त्यामुळे बुलढाणेकरांच्या मनात, बुलढाणे मतदारांच्या मनात प्रचंड अशी भीती आणि दहशत निर्माण झालेली आहे। माझी आपल्या मार्फत निवडणूक आयोगाला, पोलीस प्रशासनाला आणि महसूल प्रशासनाला सुद्धा मागणी आहे की तात्काळ यांच्यावरती आचारसंहिता भंगचे गुन्हे, सरकारी कामात पोलिसांना धक्का देणे म्हणून पोलिसांना हुज्जत करणे, सरकारी कामात अडथळा आणणे व बोगस वोटरला पळवून लावण्यास मदत करणे हे गुन्हे दाखल करून प्रभाग क्रमांक 6 ची निवडणूक ही रद्द करावी, पुन्हा नव्यानं घ्यावी, अशा प्रकारची मागणी मी आपल्याकडे निवडणूक आयोगाकडे सुद्धा आम्ही या ठिकाणी करतो आहे। आणि तात्काळ यांना अटक करून जनतेच्या मनातील जी भीती आहे, जी दडपशाही आहे, ती पोलीस प्रशासनाने दूर करावी, ही मागणी सुद्धा या ठिकाणी मी पोलीस प्रशासनाला करतो।